नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मनापासून देवाची केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. ही भक्ती आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडतेच. फक्त भक्ती मनापासून हवी. अशीच एक बोधकथा आपण ऐकणार आहोत. एका गावात एक पाथरवट राहत होता. त्याचे नाव दामू, पण सारे त्याला दाम्या पाथरवट म्हणत. दाम्या गरीब होता, स्वभावाने गरीब, परिस्थितीने गरीब, पण मनाने मात्र तो समाधानी होता. दगड खडी फोडणे हाच त्याचा नित्याचा धंदा. त्याच्या बायकोचे नाव लक्ष्मी होते. लक्ष्मी ही खडी फोडायला जात असे आणि घर खर्चाला हातभार लावित असे. दाम्याच्या हातात पैसा नव्हता, पण एक कला त्याच्या हातात होती, शिल्पकला. पाषाणात तो देवाची साक्षात मूर्ती कोरायचा. सुंदर मूर्ती कोरण्याचे कसब त्याच्या हातात होते, पण या कलेचे तो पैसे घेत नसे. त्याला जर विचारले, दाम्या, अरे तू देवाच्या इतक्या सुंदर मूर्ती करतोस, पण त्याचे पैसे घेत नाहीस, का घेत नाहीस? दाम्या म्हणायचा, मी फक्त कष्टाचे पैसे घेत असतो. देवाची मूर्ती घडवताना मला मुळीच कष्ट होत नाही. उलट मी माझे कष्ट विसरतो. देवाची मूर्ती घडवताना मला आनंद होतो, दुःखाचा विसर पडतो. कष्ट होत नाहीच तर मी पैसे घेऊ कशाला? त्याच्या बायकोला मात्र दामाचा हा युक्तिवाद आवडत नसे. आपल्या धनाने देवाची मूर्ती घडवण्याचे थोडेफार तरी पैसे घ्यावे, पण दाम्याला हा विचार पसंत नव्हता. तो म्हणायचा, माझ्या देवावर विश्वास आहे, मी देवाला घडवतो, देव सुद्धा माझे भाग्य घडवेलच. बरेच दिवस झाले, पण दाम्याचे भाग्य काही उजळलेच नाही. दगड फोडून फोडून त्याच्या हातावरचे भाग्यच नाहीसे होऊन गेले आणि कपाळावरचा घाम पुसून पुसून त्याचे भाग्य पुसले जाऊ लागले. अत्यंत गरिबीत आणि कष्टात तो दिवस काढू लागला. एके दिवशी शहरातले एक श्रीमंत सावकार दाम्याच्या झोपडीत आले आणि चौकशी करू लागले. दाम्या पाथरवट येथेच राहतो का? दाम्या बाहेर आला आणि म्हणाला, हो, मीच दाम्या पाथरवट. काय काम आहे मालक? ते श्रीमंत सावकार म्हणाले, मला लक्ष्मी नारायणाची सुंदर मूर्ती घडवायची आहे. तू फार सुंदर मूर्ती घडवतो असे ऐकले म्हणून आलो. घडवशील का मूर्ती? त्यावर दाम्या फक्त हसला आणि म्हणाला, देवाची कृपा, घडवीन मी. केवढी मूर्ती आहे? माणसा एवढी. घडवशील? हो, घडवीन. पैसे काय घेशील? श्रीमंताने विचारले. देव देईल ते. सावकार म्हणाले, ठीक आहे, ये मग उद्या माझ्या घरी. जवळच्या लक्ष्मी नगरात राहतो मी, कुणीही माझे घर दाखवेल. आणि सावकार निघून गेला. दुसऱ्या दिवशी आपली हातोडी आणि छन्नी घेऊन दाम्या शहरात निघाला. जाताना बायकोने बजावून सांगितले, भरपूर मोबदला घ्या, पैसे सोडायचे नाहीत. पण दाम्या काहीच न बोलता निघून गेला. श्रीमंत त्याची वाट पाहत होते. त्यांनी दाम्याला पाषाण दाखवला. दाम्याने त्यात पाषाणाला मनोभावे हात जोडले आणि बैठक मारून तो बसला. आपल्या छन्नी हातोड्याचे हळूवार घाव तो पाषाणावर घालू लागला. त्या पाषाणातून रोज थोडी थोडी लक्ष्मी नारायणाची मूर्ती प्रकट होऊ लागली. दाम्या घर विसरला, तहान भूक विसरला. लक्ष्मी नारायणाची मूर्ती घडवण्यात तल्लीन झाला. श्रीमंताने दाम्याच्या निवास व भोजनाची सोय केली होती, पण दाम्याचे लक्ष पोटाकडे नव्हतेच, देवाकडे होते. काही दिवस लोटले आणि एक दिवस दाम्याचे काम पूर्ण झाले. त्या पाषाणातून लक्ष्मी नारायणाची सुंदर मूर्ती प्रकट झाली. दाम्याला आनंद झाला. त्याचे हात नकळत जोडले गेले. श्रीमंताने मूर्ती पाहिली आणि ते थक्कच झाले. वाह, सुंदर,
साक्षात लक्ष्मीनारायण. दाम्या, तू महान कलाकार आहेस. बोल, तुला काय देऊ? जे दिले ते कमीच राहील. नकळत दाम्या बोलून गेला. मला काही नको मालक, देव देईल मला. तुला काहीच नको? श्रीमंताने आश्चर्याने विचारले. दाम्या नम्रपणे म्हणाला, नको, काहीच नको. श्रीमंत म्हणाले, ठीक आहे, तुझे माझ्यावर हे ऋण राहील. तू केव्हाही ये, काहीही माग, कितीही माग, मी तुला भरपूर देईन. व्याजासह ऋण फेडीन, पण ती संधी मला दे. दाम्या नको म्हणत असतानाही श्रीमंताने त्याला शेला पागोटे देऊन त्याचा मान सन्मान केला आणि त्याला निरोप दिला. आपल्या दोन्ही हातांनी दाम्याने लक्ष्मीनारायणाला नमस्कार केला आणि आपल्या गावी तो परत आला. बायकोने विचारले, आलात? झाली मूर्ती? दाम्या म्हणाला, हो. कशी झाली? सुंदर झाली. श्रीमंतांना आवडली? हो, देवाला सुद्धा आवडली. मग श्रीमंतांनी काय दिले? भरपूर धन दिले असेल. दाम्याच्या बायकोने मोठ्या आशेने विचारले. देव देईल मला, दाम्या एवढेच बोलला. दाम्याची लक्ष्मी समजायचे ते समजली. तिला दाम्याचा राग आला. आपला राग तिने आपल्या मुलांवर काढला आणि त्याला बदाबदा मारत बसली. बिचाऱ्या त्या बालजीवाची काहीच चूक नव्हती. आपल्या आईचा पदर ओढून तो भूक भूक करून आकांत करीत होता. हाच त्याचा गुन्हा होता. काही दिवस निघून गेले. दाम्याचे दारिद्र्य वाढतच गेले. देवाने दाम्याला ते भरपूर दिले होते, वाढतेच दिले होते, पण त्याची बरकत होती तो दाम्याला. त्यातच त्या वर्षी ओला दुष्काळ पडला. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवले होते ते सारे वाहून गेले. लोकांची उपासमार होऊ लागली. गरीब लोक आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन गाव सोडू लागले. दाम्यानेही आपले बिऱ्हाड उचलले आणि शहराच्या वाटेने तो निघाला. दाम्याला श्रीमंताची आठवण होतीच. श्रीमंत म्हणाले होते, केव्हाही ये, काहीही माग, कितीही माग, मी देईन. दाम्या आपले बिऱ्हाड घेऊन श्रीमंताकडेच निघाला. दिवसभर तो चालत होता. रात्र झाली. एका झाडाखाली त्याने आपले बिऱ्हाड उतरवले. पोटावर हात देऊन उघड्या डोळ्यांनी वाऱ्या पावसात दाम्याच्या कुटुंबाने रात्र काढले. सकाळी दाम्या श्रीमंताकडे गेला. त्याने नोकराला विचारले, मालक आहेत का? मालक उठले नाहीत अजून? उजाडत नाही तर उगवतात दाराशी, तो नोकर गुरगुरला. दाम्या विनवणीच्या स्वरात म्हणाला, दाम्या पाथरवट आला म्हणून सांगा, उठतील ते. चल निघ इथून, बादशहाचा बेटाच आहे की नाही. बिचारा दाम्या थोडा वेळ गुटमळला आणि जड पावलाने निघून गेला. त्याला लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची आठवण झाली. आपले बिऱ्हाड घेऊन तो लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आला. लक्ष्मीनारायणाची मूर्ती त्याला दुरूनच दिसत होती. ती मूर्ती आता देव झाली होती. तिला एक दिव्य भव्य मंदिर होते. लक्ष्मीनारायणाचे वैभव वाढले होते. त्याचे भाग्य उजळले होते. देवाचा महिमा वाढला होता. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. चांदीचे डोळे होते. हिऱ्याची माळ होती. भरजरी कपडे होते. देव श्रीमंत झाले होते. दामाने घडवलेल्या मूर्तीचे भाग्य उजळले होते. एका दगडाचेच भाग्य उजळले होते. दाम्याला आनंद झाला. त्याने दुरूनच मनोभावे देवाला हात जोडले. इतक्यात श्रीमंत सावकार देवदर्शनात देवळात आले. दाम्याने त्यांना ओळखले. तो म्हणाला, मालक, मालक. श्रीमंताने पाहिले आणि विचारले, कोण तू? दाम्या म्हणाला, मालक, ओळखले नाही मला? मी दाम्या पाथरवट. दाम्या? कोण दाम्या? चल हो बाजूला. दाम्या बाजूला झाला. त्याची बायको दूर आपल्या मुलाला घेऊन बसली होती. दाम्या हिरमुसला होऊन तिच्या जवळ येऊन बसला. त्याची आशा धुळीस मिळाली. आता त्या गरीबाची उपासमार होणार होती. श्रीमंत देवाचे दर्शन घेऊ लागले. त्यांनी
लक्ष्मीनारायणाला हात जोडले, डोळे मिटले. पण हे काय, त्याला लक्ष्मीनारायणाची मूर्तीच दिसेना. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले, पण त्यांना लक्ष्मीनारायणच दिसत नव्हते. त्या जागी त्यांना दिसत होता दाम्या पाथरवट, भूक करीत असलेला त्यांचा मुलगा आणि मुलाला मारता मारता स्वतः रडत असलेली त्याची आई. श्रीमंत भांबावून गेले. त्यांनी मागे वळून पाहिले. दूरवर दाम्या कपाळावर हात ठेवून बसला होता, पण श्रीमंतांना दाम्या दिसत नव्हता. त्याची बायको दिसत होती. त्या जागी दिसत होती लक्ष्मीनारायणाची मूर्ती. श्रीमंतांना एकदम दाम्या पाथरवट आठवला. त्यांनी हाक दिली, दाम्या, आणि श्रीमंत दाम्याकडे धावले. त्यांनी दाम्याला उठवले, प्रेमाने आपल्या छातीशी धरले. देवळातल्या लक्ष्मीने नारायणाकडे पाहिले, नारायणाने लक्ष्मीकडे पाहिले. लक्ष्मी नारायणाचा चेहरा आनंदाने उजळला होता आणि दाम्याचे भाग्यही उजळले होते. म्हणून दुसऱ्याकडून आपण काम करून घेतले असता त्याची परतफेड करण्यास आपण कधीही विसरू नये. त्यामुळे परमेश्वराबद्दलची श्रद्धा व परोपकारी वृत्ती असेल तर आयुष्यात आपणास काहीही कमी पडणार नाही.